नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी लीना देवस्थळे। साधारण 30 वर्षापूर्वी मी बँक ऑफ इंडियामधून रिटायरमेंट घेतली 33 वर्ष ऑफिसर म्हणून काम केल्यानंतर। आणि मग काहीतरी स्वतःचं पण समाजाला उपयोगी पडेल, स्वतःलाही त्याच्यात वेळ घालवता येईल असं म्हणून मी एक वृद्धाश्रम चालू केला। 2012 साली मी खोपोली पाली रस्त्यावरती जांभूळपाडा येथे चैतन्य वृद्धाश्रम चालू केला आणि तो गेली 14 वर्ष आम्ही चालवतोय। अशा रीतीने माझ्या समाजकार्याशी थोडी थोडी ओळख होत होती आणि आपल्याला शक्य असेल तेवढी समाजातल्या लोकांना मदत करावी अशी मनात ऊर्जा निर्माण झाली होती। तर माझी मैत्रीण संध्या बेडेकर भुजंग हिच्यामुळे मला परिमला भट आणि त्यांची स्नेहांकित संस्था यांचा परिचय वाढला। गेली 25 वर्ष स्नेहांकित संस्था ही दृष्टीहीनांना मदत करत आहे, योग्य मार्गदर्शन देत आहे आणि संधी उपलब्ध करायचं मोलाचं काम करते। कुठचीही संस्था 25 वर्ष नेटाने चालवणं हे सोपं काम नाही। सर्व प्रकारच्या उणिवांवरती, अंधारावरती एकच प्रकाशाचा उपाय आहे, तो म्हणजे ज्ञानाचा। तर माणसं मोठी कशी होतात की त्यांची बुद्धी, त्यांचा विचार किंवा कष्ट करण्याची तयारी याच्यामधून। आता दृष्टीहीनांना अंधार असतो, त्यांच्या डोळ्यापुढे दिसत नाही, पण त्यांची बुद्धी असते, विचार क्षणाची क्षमता असते आणि त्यांनी कष्ट करण्याची तयारी जर दाखवली तर ते खूप काही अचीव करू शकतात, खूप मोठी जबाबदारी पेलू शकतात। आज असं मला माहिती आहे की काही अंध विद्यार्थिनी आणि विद्यार्थी PhD झालेत, काही IAS होऊन गव्हर्नमेंटमध्ये सेवा करतायत लोकांची आणि वेगवेगळ्या पदांवरती, उच्च पदांवर काम करतायत। पण ह्या अंध व्यक्तींना शिकण्यासाठी ब्रेल पुस्तकं, ब्रेल प्रिंटर किंवा ब्रेल मी डिव्हाइस ह्याची अत्यंत जरूर लागते। त्यांना टेक्नॉलॉजीची गरज लागली आणि त्यांनी ती मदत घेतली। ब्रेल डिव्हाइसेस, ब्रेल प्रिंटर आणि ब्रेल पेपर ह्याच्यासाठी परिमला ताईंनी मला विनंती केली होती आणि ते देण्याचा मला आनंद मिळाला। त्याच्यानंतर या संस्थेशी माझा परिचय थोडा आणखीन वाढला। ब्रेल मी डिव्हाइस मुळे त्यांचं कक्षा वाढते, त्यांना नोट्स घेणं सोपं होतं आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास करणं सुकर होतं। तर अशा प्रकारच्या बऱ्याच सोयी हेल्पलाईन, स्नेहांकित हेल्पलाईन त्यांना करून देते। म्हणजे कोणी ऑडिओ कॅसेट्स बनवतं, कोणी ब्रेल मधली पुस्तकं तयार करतं, कोणी ज्यांना माहितीच नसतं काही आई वडिलांना त्यांच्यासाठी डिसेबिलिटी सर्टिफिकेट कसं मिळवायचं की गव्हर्नमेंटच्या सोयी सवलती त्यांना मिळू शकतील त्यासाठी काम करतं। अशा रीतीने खूप प्रीती आम्ही अंध विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम स्नेहांकित ही संस्था करते। संस्थेचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण जर त्यांना देणगी दिली आणि त्याच्यातनं त्यांनी काही उपकरणं घेतली तर त्याचा उपयोग कसा झाला त्याचा फीडबॅक परिमला ताई मला देत असतात। त्याच्यामुळे ब्रेल प्रिंटरवरनं पुस्तकं छापली गेली, त्याचा विद्यार्थ्यांना कसा उपयोग झाला ते त्यांनी मला वेळोवेळी सांगितलं। ब्रेल मी डिव्हाइसमुळे त्यांना नोट्स काढणं आणि नंतर ती सेव्ह करणं कॉम्प्युटरवरती वगैरे ह्याचा फायदा होतो। त्यामुळे त्यांचं हाती लिखाण करणं त्यांना शक्य नसतं, पण ब्रेलमध्ये टाईप केलेलं त्यांना नंतर वाचता येतं किंवा ब्रेल मी डिव्हाइस वरती नोट्स त्यांना घेता येतात, त्याचाही खूप फायदा झाला। मला आनंद आहे की मी माझा खारीचा वाटा हा थोडासा का होईना ह्या कार्यासाठी देऊ शकले। त्यांच्या वार्षिकोत्सवात एका वर्षी ठाण्याला हजर राहण्याचं भाग्य मला लाभलं आणि तिथे सागर पाटील या अंध विद्यार्थ्यांनी LED बल्ब बनवणं, बॅटरी आणि त्याच्यापासून दिवे बनवणं असं केलेला एक दिवा आम्हाला सगळ्यांना भेट म्हणून दिला। तेव्हा अंध व्यक्ती अशा प्रकारचे इलेक्ट्रिकल काम करू शकते, स्वतः करते एवढंच नाही, इतरांना ते कौशल्य शिकवू शकते आणि त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो। आपल्याला आयुष्यात खूप काही अगदी सहज मिळतं, त्यामुळे आपल्याला त्याची किंमत कळत नाही, पण ज्यांना मदतीची गरज आहे आणि त्यांना सर्व प्रकारे आपल्याला जे शक्य असेल ती मदत त्यांना करावी, म्हणजे त्यांचं जीवन अधिक सुकर होईल आणि त्यांना प्रगती करता येईल। या संस्थांना त्यामुळे आणखीन काही वर्ष उत्तम रीतीने काम करून अंध विद्यार्थ्यांची प्रगती होईल आणि ह्याच्या पुढेही त्यांनी असंच काम करत राहावं की विद्यार्थ्यांना स्वावलंबन, कौशल्य शिकणं आणि त्याच्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जे प्रयत्न करते संस्था, यासाठी त्यांना शुभेच्छा। धन्यवाद।